नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला आज आपण गावरान मच्छी बनवूया मस्त पैकी एकदम. आता मच्छी अजून आली नाही. आमच्याकडे कसं 10-11 वाजता मच्छी भेटतात, पण कसं लाईट जाते म्हणून ह्याच्यासाठी मला मसाला पिसायचा असतो. आता माझ्याकडे पाटा नाही. पाटा असं तर पाट्यावर सगळं तुम्हाला वाटून दाखवलं असतं, पण नक्कीच मी ती पाटा चांगला स्वच्छ बिच्छ धुती भीती आणि पाट्यावर सुद्धा जेवण तुम्हाला मी दाखवते. मिक्सर नसला मग काय झालं, लाईट नसलं मग काय झालं. आपल्या हातामध्ये असतं जेवण कसं बनवायचं, बरोबर आहे का नाही? तर आपल्याकडे आहे ना ते वाटण असं ना, वाटायला वरवाटा पळपळ काय ते त्याला म्हणतात. आता लई दिवसानंतर मला ते असणार काय म्हणतात, ते वरवाटा काय त्याला म्हणतात? पाटा वरवाटा. हा, त्याला म्हणतात पाटा वरवाटा. त्याच्यासोबत चांगलं पिसायचं. हे बघा, हे सगळं मी काढले मच्छीसाठी सामान. हे बघू शकता तुम्ही. हे आहे भाजकं, धनिया पावडर, धनिया, ओलं खोबरं, लसूण, हळद, अद्रक आणि लाल मसाला, मीठ. हे सगळं आपण ह्याचं एकत्र वाटायचं एकदम. ठीक आहे. तर हे मच्छीसाठी वाटून ठेवायचे बघा. आता मच्छी आली की मच्छीसाठी वाटून ठेवलं म्हणजे मच्छी आलं की तुम्हाला दाखवते आणि मग बनवायला स्टार्ट करूया. आजची मच्छी एकदम मस्तपैकी असणार, एकदम गावरान रेसिपी तुम्हाला दाखवते छानशी. आज आहे संडे. संडेमध्ये आपला हा बेत आहे, मच्छीचा बेत आहे. ठीक आहे. तर आज मच्छी बनवूया आणि उद्या छान 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 तुम्हाला मी रेसिपी दाखवते. 2-3 दिवस त्याच्यानंतर मग मुंबईची तुम्हाला रेसिपी दाखवते एकदम. ठीक आहे. तर चला, आज संडे आहे. आज संडे मस्तपैकी बनवूया आणि छान छान कमेंट करा. तुमच्या सगळ्या कमेंटला मी लाईक करते. काही इंग्लिश कमेंट आहेत त्यांना मी लाईक नाही करत, कारण मला वाचता येत नाही, काय नाही. पण तरीसुद्धा मी काय मला असं वाटतं की हा ही चांगलीच असेल तर त्याला मी लाईक करते, असं नाही की नाही म्हणून. तर तुमच्या सगळ्यांना धन्यवाद. कोटी तुम्ही मला कमेंट करता, लाईक करता, त्याच्यासाठी मी तुम्हाला कोटी धन्यवाद बोलते. आणि आता आपण हे पिसून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. काय पिसून घेऊया, तुम्हाला दाखवते. वाटण बिटण सगळं दाखवते. पहिलं आहे ना मी अद्रक टाकते. हे बघा, हे अद्रक, नंतर हे लसूण टाकते, नंतर हे खोबरं टाकते. हे मेन पहिलं वाटून घ्यायचे मेन. ठीक आहे. हे बघा, तर हे वाटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर टाकायची आणि वाटण. एकदम छान मच्छी बनवते, मस्तपैकी हिरवी गार मच्छी बनवते. हे बघू शकता. हे आपण नंतर टाकू शकतो, हे काय हेच आहे. आता हे वाटून घेते मी. ठीक आहे. चला, हे बघा, आता मी वाटून आणलं बघा, मस्तपैकी वाटलेलं आहे. आता हे सगळं टाकते ह्याच्यामध्ये सामान. हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यात एक जीव करून घेते. रस्सा मस्त बनवते बघा, कारण आहे ना सर्दी बिर्दी तुम्हाला असेल तर मस्तपैकी रस्स्याचा रस्सा प्यायचा. हे बघू शकता. आता ह्याला एक जीव करून मी ह्याला वाटून आणते अजून परत मी. ठीक आहे. चला, हो का, आता मी वाटून आणला बघा. मसाला खूप छान झालेला आहे. बघू शकता तुम्ही मसाला बघा, सगळा एक जीव झालेला आहे. तर आता ह्याला हे बघू शकता तुम्ही बघा. आता आलं ना मच्छीमध्ये मस्तपैकी तुम्हाला दाखवते कसं मच्छी बनते ती. ठीक आहे. हे बघू शकता, छान खुशबू येते बघा, मस्तपैकी एकदम लसूण अद्रकची खुशबू एकदम छानशी येते बघा. बघू शकता एकदम बघा. कसं वाटतंय तुम्हाला भावानं बहिणीनं? बघा वाटण बघा किती छान वाटतंय ना. असं वाटतं आताच खावा थोडंसं वाटण, चटणी व्हायला चपात्याला लावून एकदम. बघा ना किती छान वाटते एकदम. बघा, हे सगळं असंच एक जीव केला मी मस्तपैकी आणि छानशी तुम्हाला मच्छी दाखवते मी तुम्हाला. गावरान मच्छी एकदम. ठीक आहे. तर चला, आता मच्छी येऊन द्या. मच्छी आल्यानंतर तुम्हाला दाखवते मच्छी कांची आणली कोणती नाही मला माहीत नाही आता, कोणती भेटते कोणती नाही. तर चला, आहेत बघा, मस्त धुतलेले आहेत. पण माझ्या भाऊ गेला आणायला, त्याला म्हटलं तुकडं करू नको आणू, पण त्यांनी तुकडं सांगलं करून. तुम्हाला अक्का मच्छी दाखवणार होती कसं फ्राय करायचं ते दाखवणार होती, पण आता हे गलतीने तुटलेलं आहे. तर तुम्हाला हे सिंपल दाखवते बनवून, पण तरी पण बघा तुम्ही कसं बनतात ते तुम्ही बघू शकता. चला, आता ह्याच्यामध्ये आपण बनवून घेऊया. ठीक आहे. चला, आता कढाई ठेवलेली आहे. तेल टाकते बघा. हे तेल टाकते मस्तपैकी. तेल आज आहे ना छान तेल टाकते बघा आणि छानसं बनवते एकदम मस्तपैकी एकदम. बघू शकता. हे चांगलं तेल गरम होऊ द्या. चला, हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. हे चमच्याने मसाला टाकते बघा मी एवढा. मसाला आहे, मसाला जास्त नको बनवायला, ते फोडणी तेवढा जास्त होतोय. ठीक आहे. ह्या मसाल्याला चांगलं तर तेलामध्ये सगळं परतून घेते बघा. बघू शकता. हे
मस्तपैकी झालेला आहे मसाला एकदम. बघा मस्त खुशबू यायला लागली. मसाला पण छानसा भाजतोय बघा. बघू शकता तुम्ही. ठीक आहे पॅन हा ही वाला दोन चांगली ती पण लावली बाहेर. ती पण लावली हे बघा मस्तपैकी एकदा. चांगला मसाला भुसतोय. हे बघा चांगलं आहे. हे माझं मुंबईवरून पॅन आणलेलं आहे. मी जेव्हा नवीन भांडे घेतलं होतं तर हे पॅन मी गावी आणलं होतं. त्याचं झाकण पण आहे आणि ह्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय करूया. ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकता. कोणा ओळखू आलं हे त्यांनी माझ्या कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. चला ते मसाला बघूया. मसाला छानसा भिजला बघा. परतला मसाला चांगला. हे बघू शकता. चांगलं एकदम स्लो किती बघा. आता झाकून घालत होती या मसाल्याला. अजून चांगलं तेल सुटूस तर चांगलं भाजून द्यायचं. नाही तर कच्चा मसाला आहे ना. बरोबर आहे का नाही. तर बघू शकता तुम्ही एकदा. या मसाल्याला झाकून ठेवते. सुलवर आहे बघा. सुलवला झाकून ठेवते आणि खुशबू मस्त येते बघा आता चांगली. हे बघू शकता तुम्ही. खोलते पुन्हा. मसाला मस्त भाजलेला आहे बघा. बघू शकता खोलते बघा. बोलते चांगला मसाला भाजला बघा. हे मसाला ते बघू शकता. सगळं पकडते का मला. मस्तपैकी भाजलाय मसाला चांगला असा. तेल सुटलं. बघू शकता तुम्ही एकदा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी मुंडकी टाकते. हे मुंडके आहेत 2 3 आणि 4 मुंडके आली बघा. 1 किलोमध्ये. आता ह्याला थोडंसं परतून घेते असं. त्याला ना थोडंसं टाईम लागतो. मुंडक्याला थोडंसं टाईम लागतो बघा पकायला. बघू शकता तुम्ही. त्याला अजून मी झाकून ठेवते. आता हे खोलूया. मस्त खुशबू येते बघा. बघा छानसं पराठा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे मासं टाकते. मस्त मासे घेऊन आणलेले आहेत. आणि थोडंसं परतते. तुम्ही सुकं पण बनवू शकता. हे बघू शकता तुम्ही. पण मला तसा रस्सा बनवायचा आहे आणि पॅनमध्ये मला फ्राय करायची मच्छी बघा. त्याला चिलापी म्हणतात. गावरान चिलापी. खूप टेस्टी लागते त्या चिलापी. मोठी मच्छी आणली होती पण ह्या मच्छीला लई चव असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे बघू शकता. ह्याच्यामध्ये गॅस फास्ट करते आणि चाकून बघते मसाल्यामध्ये काय कमी आहे. मस्त आहे. थोडंसं ह्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि रस्सा बनवायचा. आणि एक आहे ना एक उबल आणायचे. फक्त एकच उबल, जास्त नाही. बघू शकता तुम्ही. अजून थोडंसं पाणी टाकते. रस्सा भाकरीत बुडून खायला छान वाटतो. तर सगळ्यांना माहिती आहे रस्सा खूप छान लागतोय माशाचा. बघू शकता एकदम. आणि ह्याला परतायसाठी बघा आता मस्त पैकी आता पॅन घेते चांगलं. एकच उबल करायची हलकीची. हे बघा
कोणाकोणा आवडते मच्छी खायला नक्की सांगा. मला तर खूप आवडते खायला ही. बघा आता ह्याला आपण आहे ना चाकून बघूया. तसं मीठ कमी वाटते, मीठ टाकूया. टाकते थोडंसं कमी पडते. आता ह्याला एक उबाला आणायची हलकीशी. ठीक आहे. मस्तपैकी रसा लागतो, एकदम छानसा रसा लागतो प्यायला. खूप म्हणजे खूप छान वाटतं खायला. आणि मला तर खूप छान वाटतं प्यायला. सर्दी बिर्दी सगळी निघून जाते. आणि खूप दिवसानंतर मच्छी खाते, कारण खूप दिवसानंतर मच्छी खाते. आणि खूप छान वाटते कलर बघून. आणि मस्त वाटते एकदम. तुम्ही बघू शकता एकदा. बघा ते ख्याला उबल आली की तुम्हाला मी काढून दाखवते. ठीक आहे, चला. बघा किती मस्त तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. एवढं छान वाटते दिसायला, एवढं सुंदर वाटते. असं वाटतं गावरान मच्छी. तेच आहे, गावरानच मच्छी आहे म्हणजे थोडक्यात. पण खूप छान वाटते एकदम. आता एक उबाल हलकी बाकी आहे, हलकी उबाल येऊन द्या. बघा खूपच मस्त म्हणजे खूपच मस्त तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता एक हलकीशी उबाल आली की बाकी आहे खाली, बघू शकता एकदम. तर आता ही मच्छी काढायची, जास्त आपल्याला उकळून बी नाही घ्यायची मच्छीला. त्या मच्छीला असं पीस काढून ठेवते मी, तुटाय पाहिजे नाही. हा 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 वा आलं का. हे बघा अशी मच्छी काढायची, मोडकं नाही घ्यायचं. हे बघा असे पीस काढून घ्यायचे, तुटायला नाही पाहिजे मच्छी. तुटलं की संपलं मग ह्या मच्छीचं. कारण मला परतायच्यात मच्छी एकदम, बघू शकता तुम्ही. वा. आणि मच्छी थंडी झाल्यानंतर ह्याला परतायची. गरममध्ये अजिबात मच्छीला परतायची नाही, काहीच नाही. आता हे बघा मुंडके आहेत. ही मुंडक्यांना जास्त पकायला लागतं, तुम्हाला माहिती आहे. हे बघू शकता, हे मुंडके आहेत. या मुंडक्यांना थोडंसं पकून द्या, जरा 2 मिनिटं एक जरा पकून द्या जरा. बघू शकता तुम्ही. म्हणजे ही मच्छी चांगली पकली, अशी मच्छी काढायची बाहेर. ठीक आहे. आता ह्याला एक उकळी आणून द्यायची चांगली. बघा रस्सा किती छान दिसतोय. कोणाकोणा पिवटतोय रस्सा एकदम मस्तपैकी एकदम. बघा पाऊस पडायला पाहिजे ना, अशी मच्छी पाहिजे एकदम गरम गरम एकदम. आता काय पाऊस पडत नाही, काहीच नाही. पण असं खायला ना पावसात मस्त वाटतं खायला एकदम. आणि ती पण कांदा मुळा भाकरी ह्या सगळं खायला मला तर लय भारी वाटतं. आणि खरंच सांगते तर मला सबर होत नाही, पटापटापट बनवते. कारण 12-1 वाजता आलेत, मच्छीच उशिरा आली, त्याच्यामुळे मच्छी बनली नाही फटाफट. आता बनते, आता पटकन काढून घेते. बघा आता ह्याला काढलं ना, हे बघू शकता एकदा. आता हे मुंडकी काढायचे बघा आता. ठीक आहे. हे बघा मला मुंडकी खूप आवडतात माशाची. आता ह्याला झालं बघा, ह्याला चांगलं तर करून द्यायचं एकदा. ह्याला थोडंसं सुलवलं, दुसऱ्या साईडला मी सुलवल करून देते एकदम. ठीक आहे. बघा चला चला, हा पॅन धुवून घेतला, पण चांगला पुसून पण घेते मी, बघू शकता एकदम. चला त्याच्यात तेल टाकायचे आपल्याला. खूप छान मच्छी, जास्त तेल नको टाकाय आता, कारण कमी तेलावर ह्याच्यावर लागते. पॅन आहे, खूप छान पॅन आहे माझा. हे बघू शकता एकदम चांगला गरम करून घेते. ठीक आहे. चला आता हा पॅन आहे, हा भाजलेला मसाला त्याच्यावर टाकायचा बघा थोडासा. ठीक आहे. त्याला चांगला भाजून घ्यायचा आधी. ह्याला पण बघा मस्त पिके मसालेदार मच्छी होईल बघा, बघू शकता तुम्ही एकदम. चांगला भाजून द्या जरा. ठीक आहे. चांगला मसाला भाजतोय बघा, बघू शकता तुम्ही एकदम.
भाजून घे जरा. आमची सवना कशी बघते. बरं, आता हे मसाला चांगला भाजतोय बघा, मस्त एकदम. पॅन आहे, त्या पॅनवर असं तवा नाही म्हणजे उलटं नाही चालत, पण आता इथं नाही, आता माझ्याकडे मुंबईला आहे, नंतर आले ना घेऊन येताना. आता हे बघू शकता तुम्ही, मासे स्लो करायचा गॅस, असं सोडायचं, असं सोडायचं. बघू शकता तुम्ही एकदा. माशाचे तुकडं खूप जास्त केलेत. आता बाहेर अक्का मच्छी व्हायची कधी पण. बघू शकता तुम्ही आता हे. आता ह्याच्यावर आपल्याला हे धनिया पावडर टाकायचं आहे. धनिया, हे बघा, हे धनिया पावडर टाकायचं आहे. ठीक आहे, हे धनिया पावडर असं मस्त पिठी एकदा टाकू. थोडंसं मीठ टाकूया, हे मीठ टाकूया. त्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकूया. आणि हे गावरान तिखट आहे, हे गावरान तिखट आहे. बस म्हटलं, हे बघू शकता तुम्ही, गावरान तिखट. त्याच्यानंतर हे थोडंसं भाजकं आहे, भाजकं. बघू शकता तुम्ही आता. आता त्याला पलटी मारायची, समजा लागते तर अशी पलटी मारायची, अशी पलटी मारायची. तुम्हाला तेल टाकायचं असेल तुम्ही तेल टाकू शकता अजून बी. हे बघा, त्याला आवाज कमी करून हे बघा, कॉपीराईट लागतं गाणं असतं. आता हे राहिलेलं मच्छीचं मुंडकी बघू शकता. आणि हे राहिलेलं ह्याचं पाणी फेकायचं नाही, हे बघा, असं टाकायचं पाणी. आता ह्याच्यावर अजून एकदा थोडंसं हे राहिलेलं हे टाकूया, धनिया पावडर राहिलेलं थोडंसं. ठीक आहे, थोडंसं मीठ टाकूया अजून, थोडंसं तिखट अजून टाकूया. सगळं धनिया नाही, धनिया पावडर, ती धनिया, हळद, धनिया टाकूया. कोथिंबीर कोथिंबीर कोथिंबीर, हे बघा, चांगलं ह्याला परतूया बघा. ह्याला मस्तपैकी एकदम परतायला लागले. मुडकी आहेत, मुडक्यांना जास्त हे नाही करायचं. मला जास्त तिखट मीठ नाही पाहिजे, पोटात आग पडतो म्हणून जास्त मिरची खायला नाही लावली मी. हे बघू शकता. हळद धने कसं वाटतं तुम्हाला मच्छी. आता ह्याच्यावर हळद धनिया टाकायचं आणि स्लो व्हायची मच्छी, थोडीशी स्लो व्हायची बघा. हे बघू शकता तुम्ही एकदा. कसं वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. आता हे रस्सा आहे, रस्सा दुसऱ्या गॅसवर ठेवला होता मी. तर आता हे सगळं स्लोवर ठेवणार आहे, 5-10 मिनिटं एकदम स्लोवर. ठीक आहे, हसायचा गॅस चालू करते, गॅस होता. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. सवनाला आवडली का मच्छी? सवना मच्छी आवडली का बघा. चला जेवायचं आता सगळ्यांना. छानशी मच्छी दिसते एकदम. कोणा कोणा आवडली नक्की सांगा कमेंटमध्ये. बघा किती भारी खुशबूदार आली हो का, बघितली फोटो काढला ना. बघा आता हे गॅस थोडासा फास्ट करते जरा, बघू शकता.
आता गरम गरम चांगला बेत आहे. संडे दिवस आहे, मस्त खायचं आणि मस्तपैकी 1-2 तास झोपायचं. त्याच्यानंतर संध्याकाळची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता हे बघू शकता तुम्ही बघा. खूप छान बनली मच्छी, खूप म्हणजे खूप छान बनली. हे बघू शकता बघा. हे बघू शकता बघा. नंतर तेव्हा तुम्ही रवा बी लावू शकता. रव्याने अजून कडक होत्यात बघा. खूप मस्त वाटतं एकदम. चला भावांनो बहिणींनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. एक मिनिट, चला जेवाय सगळेजण जेवाय बसल्यात आता आणि गरम गरमचा बेत आहे. कसा वाटली तुम्हाला ही मच्छी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. चला मग बाय.